आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्माईची भक्तिभावाने पूजा केली जात आहे। कोपरगाव शहरातही विशेष उपक्रम राबवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात संजीवनी युवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्र अशा तुळशी रोपांचे वाटप तसेच प्रसाद वाटप करून पर्यावरणपूरक एकादशी साजरी करण्यात आली। यावेळी भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम पाहावयास मिळाला आहे। सदर कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। यावेळी युवनेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण जपण्याचा आणि भक्तीचा संदेश देण्यात आला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पवित्र अशा तुळशी रोपांचे वाटप तसेच प्रसादाचे वाटप नागरिकांना करण्यात आले आहे। दरम्यान राज्यभरातील लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूर गाठत विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत। तसेच कोपरगावमध्येही भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी होत असल्याचे दिसून आले आहे। या प्रसंगी विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, अनिता गाडे, दीपा गिरमे, सुवर्ण सोनवणे, वैशाली आढाव, योगिता वैभव आढाव, वैशाली आढाव, अच्युत बागुल, दीपाली आघाडे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव, आर.डी. सोनवणे, रवी अण्णा पाठक, नारायण शेठ अग्रवाल, हाजी नसीरभाई सय्यद, दिलीपराव मंजुळ, विवेक सोनवणे, प्रशांत कडू, कैलास करे, विनोद नाईकवाडे, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत, सोमनाथ म्हस्के, गोपीनाथ गायकवाड, अकबर लाल शेख, रवींद्र लचुरे, चंद्रकांत वाघमारे, सुशांत खैरे, विजय चव्हाणके, रामदास साळुंके, हुसेनभाई सय्यद, फकीर मामू पैलवान, संजय खरोटे आदी मान्यवर तसेच मित्र फाउंडेशनचे कोपरगावचे सर्व सदस्य उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आज आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आमच्या शहराध्यक्ष बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम हा एक मेसेज दिला असं म्हटलं तर हरकत नाही। त्या निमित्ताने तुळशीच्या रोपांचं वाटप केलं गेलेलं आहे आणि प्रसादाचंही वाटप झालेलं आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनजेरे, म्हणजे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे आज, आणि म्हणून झाडं ही लावलीच पाहिजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी। आणि तुळशी वृंदावन हे एक आपलं धार्मिक प्रतीक आहे। ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने वाढतो तुळशीची रोपं लावल्यानंतर, झाडं लावल्यानंतर, आणि म्हणून एक वेगळं महत्व आहे। आणि आपण बघता सगळ्या वारकरी, अगदी वयोवृद्ध वारकरी महिला जरी असली तर त्या डोक्यावर एक तुळशीचं रोप असतं, म्हणजे हा एक प्रकारचा संदेश आहे की तुळशीचं रोपटं दारापुढे असू द्यावं। आणि म्हणून निश्चित तुळशीचं एक आगळं वेगळं महत्व आहे। आणि त्या आज तुळशी रोपाच्या वाटपाच्या रूपाने आमच्या ह्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी या उपक्रमाचा एक वेगळा संदेश या निमित्ताने दिलेला आहे। पांडुरंगाला साकडं कायमच आहे, पांडुरंगाकडेच आपण धावा करत असतो की सगळ्यांचं चांगलं भलं होऊ दे, सगळ्यांना आरोग्यदायी आयुष्य मिळू दे, आणि आमचे विशेषतः शेतकरी बांधवांचे प्रश्न मिटू दे। पाणी पाऊस चांगला झाला की सगळं काही भरभराट होते, आणि शेतकऱ्याची भरभराट झाली तर व्यापारी बाजारपेठेची भरभराट निश्चित होते। आणि म्हणून आजच्या दिवशी मी पांडुरंगाला हेच साकडं घालते की सगळ्यांच्या मनोकामना, भक्त भोळ्या भक्ताच्या, बाबड्या भक्ताच्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करू पांडुरंगाकडून। धन्यवाद। आषाढी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा। कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आषाढी यात्रेनिमित्त आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तुळस आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। पर्यावरण आणि भक्ती याचा संवर्धन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला होता। तुळशीचं महत्व, तुळशीला विष्णू भगवानाने एक आशीर्वाद दिला होता। तुळस ही लक्ष्मीचा अवतार आहे, तसंच पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे। तुळस, पांडुरंगाला तुळस का वाहतात? कायम शांती आणि समाधान, आनंद असण्याकरता पांडुरंगाच्या चरणी तुळस राहते। तुळस आणि पांडुरंग हे एक रूपच आहे, त्यामुळं आम्ही आज तुळस रोपांचं वाटप महिलांना करण्यात आलं।